मिरवडी शेलार मेमानेवाडी शाळेतील शिक्षकांची बदली। मिरवडी तालुका दौंड गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलार मेमानेवाडी इथं कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदलीचा आदेश लागल्यानंतर शाळेत भावनिक वातावरण निर्माण झालंय। कमी पटसंख्या असलेल्या शाळेत 150हून अधिक पटसंख्या केली। शालेय व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून ही बदली झाल्यामुळे लहानग्या विद्यार्थ्यांनीही आक्रोश करत प्रशासनाचा निषेध केला। गेल्या काही वर्षांपासून या शाळेत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच संस्कारांची जपणूक केली होती। शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे शाळेचा निकाल उत्कृष्ट राहिला होता। गावकरी आणि पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व शिक्षण खात्याकडे विनंती केली की अशा समर्पित शिक्षकांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा शाळेतच नियुक्त करावे। निर्णय केलेली आहे। आमची शाळा बंद पडायच्या मार्गावर आली होती। 9 ते 10 विद्यार्थी होते। आज सरांनी आमचा 200 वर पट नेलेला आहे आणि शासनाने जे विविध उपक्रम चालू केलेले आहेत, स्पर्धा परीक्षा, नासा इस्रोची परीक्षा, या प्रत्येक स्पर्धेमध्ये आमचा विद्यार्थी राज्यात झळकतोय। आणि हे सगळं असूनही शाळा जेव्हा 9-10 विद्यार्थ्यांवर होती, 200 पटावर आली, तेव्हा सरकारने आम्हाला 2च शिक्षक दिले। त्यावेळेस गावाने स्वखर्चाने 2 शिक्षक भरून शाळा चालू ठेवली आणि आज आम्हाला शिक्षकांची गरज असताना आमचे शिक्षक इथून बदली होऊन देतात। आज हे आमचे विद्यार्थी नासाला जाते, दिल्लीला राष्ट्रपतींची भेट घेऊन येते आणि तुम्ही आम्हाला आमच्या चांगल्या कामाची हीच पावती देता का? आज आम्हाला अजून विद्यार्थी घडवायचे आहेत ह्या शाळेत। एका रात्रीत नोटाबंदी होते, सरकार बदलते, मग एका रात्रीत आमच्या शिक्षकांची बदली का थांबू शकत नाही तुम्ही? एवढीच माझी प्रशासनाला विनंती आहे। झालं इथं चांगलं परत सांगून गेले की खेडेकरांना सांगते की 10वी पर्यंत वर्ग चढावला पाहिजे त्या साहेबांनी। आता 10वी कुठं गेले, 12वी कुठं गेले? शिक्षक हेच पाहिजेत आम्हाला। जशी आयांनी नाही लेकरं सांभाळले अशी त्यांनी सांभाळल्यात आमची पोरं। अजून 5 वर्ष लावलेल्या की कोणाची वरड नाही पोरांची। मग तुम्ही ठरवा, नाही तर आमचं टाळं लागलं। आम्हाला आमची पुढं घालू, नाही तर शेती करत्याल। आम्ही आज आठवड्याला महिन्याला आम्ही इथं आंदोलन करीतोय। कशा करता? आमच्या पोरांच्या करता। मग हे शिक्षक इथं राहिलंच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। इंग्लिश मीडियमच्या शाळेत जात होती तर 2019 साली आम्ही रानात कामाला जात असताना हे खेडेकर सर आणि मॅडम हे आमच्या घरोघर येऊन आमच्या मुलांना त्यांनी ह्या शाळेत येण्याचं काम घेतलं। तर शाळेत येण्याचं त्यांनी दखल घेतली, तर आम्ही ही मुलं त्यांच्या विश्वासावर लावली। त्यानंतर 2-3 वर्षात या खेडेकर सर आणि मॅडम यांनी आमचे 2 ते 3 महिन्यात आमच्या मुलांना इंग्लिशमध्ये शिक्षण व्यवस्थितपणे पूर्णपणे दिले। तर आमची अशीच प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी एवढी आमची शाळा मोठ्या पटावर नेली आहे किंवा आमच्या गावाने 1 कोटीचा निधी या शाळेसाठी मंजूर केला आहे व 16 गुंठे जागा देऊन आम्ही गावकऱ्यांनी एवढी प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की हे सर खेडेकर सर आणि मॅडम यांची बदली थांबवावी। व्हेरी गुड आहे, बंद राहणार आहे। या ठिकाणी चांगली मुलं घडवण्यासाठी हे सगळे पालक प्रयत्नशील आहे। जर चांगली मुलं घडली तर येणाऱ्या काळामध्ये सगळा समाज, सगळं राज्य सुसंस्कृत होण्याच्या दिशेने जाईल। याचबरोबर आपण जी मालेगावची घटना पाहिली की त्याच्यामध्ये अल्पवयीन चिमुरडीवरती जी घटना घडली, ह्या सगळ्या घटना घडायला या ठिकाणच्या संस्कार लोकांचे मुलांकडले कमी पडले तर अशा घटना घडत असतात। म्हणून आता या निमित्तानं मी त्या मुलीला सुद्धा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी ते एक आदरांजली आणि त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि आमच्या मागणीचा रास्त विचार करण्यासाठी प्रशासनाने एकदा या ठिकाणी चर्चेला यावी, ही आमच्या सगळ्यांची आग्रहाची भूमिका आहे। धन्यवाद। जास्त प्रशासनावरती अवलंबून आहे, कारण प्रशासनाने आम्हाला अंधारात ठेवलं। कारण जो प्रशासनाने आम्हाला वेळ दिलता, जे सांगितलं होतं खेडेकर सरांना 1-1.5-2 महिने त्यांनी परत शाळेवरती नियुक्ती म्हणून ठेवलं। नियुक्ती म्हणून ठेवल्यानंतर त्यांनी वडगाव बांडे शाळेला 2 शिक्षक देणं जरुरीचं होतं, पण त्यांनी त्यांच्याकडे कानाडोळा करून वडगाव बांडे शाळेला 2 शिक्षक न दिल्यामुळं त्या शाळेचा प्रॉब्लेम झाला। कारण त्या शाळेत सुद्धा आज 220 पट आहे, म्हणजे तो पण कमी नाही, त्यांना शिक्षणाची गरजच आहे। त्यामुळे वडगाव बांडे ग्रामस्थांनी वेगळा पवित्रा घ्यावा लागला। त्यामुळे त्यांनी
जिल्हा परिषदेला जाऊन सीओनशी चर्चा केली, पण सीओननी त्यांना तिथं व्यवस्थित उत्तरे न दिल्यामुळं त्यांनी ती ग्रामस्थ सुद्धा जिद्दीला पेटल्यामुळं आज सगळी प्रक्रिया थांबलेली परत नव्याने सुरू करून आमच्या शाळेतील आज एवढं भव्य दिव्य शाळा उभी केलेली, सर्व आमच्या पालकांच्या अशा अपेक्षा सगळ्या तयार झालेल्या, आज सगळ्या त्या धुळीस मिळाल्यासारखं झालं. म्हणजे एवढं मोठं करून सुद्धा जर चांगल्या कामाची पावती ही मिळत असेल तर हे खूप चुकीचं आहे असं प्रत्येक पालकाला वाटायला लागलं. त्याच्यामुळं सर्व पालकांनी निर्णय घेतला की प्रशासनाच्या विरोधात टाळाबंद आंदोलन करायचं, थोडक्यात काळा दिवस म्हणून साजरा करायचा आणि जोपर्यंत शिक्षक माघारी येत नाही तोपर्यंत आम्ही असंच हे आंदोलन चालू ठेवणार. ही प्रत्येक माता भगिनींची आणि पालकांची सगळ्यांची ही कल्लेबी सोमनाथ शेलार. मी पालक तसेच शेलार मेमानवाडीच्या शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. माझी शासनाला एवढीच विनंती आहे की 2019 साली खेडेकर दाम्पत्यांनी 10 मुलांचा पट आज 150 मुलांच्या नेला आहे. ते विशेष काळजीपूर्वक आणि काटकसरीने खूप म्हणजे प्रत्येक गोष्टींचा विचार करून त्यांनी शाळेचा कायापालट केला आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षा झालं, यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धा झालं, प्रत्येक गोष्टीत आपली शाळा पुढेच असते. आत्ताच झालेल्या यशवंतराव चव्हाण स्पर्धेत आपल्याच केंद्रातील खामगाव गटातील काही शिक्षकांचं असं म्हणणं होतं की शेलार मेमानवाडीकडे बघा, ते कसेच प्रश्नमंजुषा या खेळांकडे ह्या स्पर्धेकडे लक्ष देतात, मुलींना नाच गाण्यापेक्षा या स्पर्धेत पुढे आणा, हे बाकीच्या शिक्षकांचं म्हणणे आहे. म्हणजे त्या गोष्टींकडे आपले सर पहिल्यापासून काय विशेष बाब म्हणून पाहत होते. आणि स्कॉलरशिपच्या या परीक्षांचा विचार केला तर सर सुट्टीच्या दिवसात सुद्धा दिवसभर ऑनलाईन क्लास, सुट्टी असेल तरी ऑनलाईन क्लास घेत होते. माझा शासनाला, प्रशासनाला, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांना माझं कळकळीची विनंती आहे की तुमच्या ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुमची ही ऑनलाईन प्रक्रिया आहे याचा खरंच सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होतोय का, त्याचा जरा सारासार विचार करा आणि त्या प्रक्रियेत जरा शिथिलता निर्माण करा. एवढीच माझी शासनाला विनंती आहे. आणि आमचे नेलेले शिक्षक आम्हाला परत द्या. आमचे खरंच विद्यार्थ्यांना आणि आजच्या भावी पिढीला जे भावी नागरिक आणि एक विशेष IPS PSI होणारी मुलं आज आमच्या शाळेत शिकत आहेत, त्यांना त्या 2 शिक्षकांची गरज आहे. त्यांना परत रिटर्न आमच्या शाळेत द्या. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.